पंतप्रधानांच्या निवासस्थानी 3 तास ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। काँग्रेसचे इतर नेतेही पोलिसांच्या ताब्यात। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ अखेर काँग्रेस मैदानात। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ ठिय्या। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी। अभिजित दिपकेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शरद पवार, सुप्रिया सुळे जंतर मंतरवर। अभिजित दिपकेंशी शरद पवारांनी साधला संवाद। उद्धव ठाकरे उद्या जंतर मंतरवर जाणार। कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक अभिजित दिपकेंशी संवाद साधणार। आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि आतिशी मार्लेन जंतर मंतरवर। अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला आपचाही पाठिंबा। सीजेपीच्या अभिजित दिपकेंचं जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच। आम्ही जंतर मंतरवर आंदोलकांची मोठी गर्दी। जंतर मंतरवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात। जंतर मंतरवर आंदोलनस्थळी अभिजित दिपके आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। चर्चा करण्यावरून दिपके आणि दिल्ली पोलिसांमध्ये वाद। चर्चेसाठी येण्याचं पोलिसांचं दिपकेंना आवाहन, तर जंतर मंतरवरच चर्चेसाठी दिपके ठाम। दिल्लीतल्या आंदोलनामध्ये अराजकता पसरवणाऱ्यांचा समावेश। दिल्लीतल्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या, मुख्यमंत्र्यांची माहिती। नीट आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रकाश आंबेडकरही मैदानात। 23 जुलैला मुंबई बंदची हाक। बाळासाहेब आंबेडकरांचं शांततेत बंद पाळण्याचं आवाहन। रितेश जिनेलियाचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। आम्ही आमच्या युवकांसोबत उभे, विद्यार्थ्यांचा आवाज ऐकलाच पाहिजे, रितेश जिनेलियाची प्रतिक्रिया। आंदोलकांवरील लाठीचार्जवरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात। जलियांवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली, राऊतांची टीका। कालचा दिवस लोकशाहीतला काळा दिवस होता। सरकारनं 20 जुलै डरपोक दिवस म्हणून जाहीर करावा, राऊतांची मागणी। विरोधी पक्ष आतंकवादासारखी स्थिती निर्माण करतोय असं म्हटलं। टीकेनंतर सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। आंदोलकांना दहशतवादी म्हणत नसल्याचं केलं स्पष्ट। अजितदादांच्या जयंतीचं औचित्य साधून कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम। मुंबई, ठाणे आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोकण आणि घाटमाथ्यावरही पाऊस बरसणार। मुंबई लोकलमधील जीवघेण्या प्रवासाचा धक्कादायक व्हिडिओ। दिवा सीएसएमटी लोकलमध्ये महिलेचा दरवाजाला लटकून प्रवास केल्याचा व्हिडिओ व्हायरल। किमान आधारभूत किमतीसह प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक। पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकरी एकत्र जमल्याने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात। अयोध्येमधील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यास योगी सरकारची मंजुरी। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली नवीन एसआयटी स्थापन केली जाणार।